नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आहे. काही भागात पावसास अनुकूल ढग आहेत. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला मोठं बाष्प तयार होत आहे आणि याचा परिणाम भविष्यामध्ये दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी होईल असा अंदाज आहे. उत्तर भारतातला WD पुढे निघून गेला आहे. नवीन WD येण्यासाठी आणखी वेळ आहे. समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपल्याला पूर्णपणे महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर ढगांची चादर तयार झालेली आहे आणि आता सध्या पावसास अनुकूल अशी परिस्थिती ही सांगली, सोलापूर, पुणे पूर्व आणि सातारा पूर्व भागामध्ये आहे. त्याचबरोबर इतरही ठिकाणी म्हणजे जालना, छत्रपती संभाजीनगर, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, वर्धा या भागात सुद्धा पावसास अनुकूल ढग आहे. त्यामुळे एकूणच वातावरण आता बदललेलं आहे. सध्या तापमान उतरलं असून उद्या देखील महाराष्ट्रात तापमान कमी होईल, कारण ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी होतोय. 3 तारखेला देखील उष्णतेची लाट कमी असणार आहे. तीच परिस्थिती 4 तारखेलाही आहे. तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने 5 तारखेलाही आहे. 6 तारखेपासून पुन्हा तापमान विदर्भातून वाढू लागेल आणि आपण बघतो की 7 तारखेपासून पुन्हा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, खास करून विदर्भात तापमान वाढणार आहे. हळूहळू हे तापमान 42° पर्यंत पोहोचू शकतं. आपण राजस्थानच्या काही भागामध्ये जवळपास 43-44 पर्यंत तापमान सरकण्याचा अंदाज बघतो 9 तारखेला. आणि ही उष्णतेची लाट मोठ्या भागामध्ये म्हणजे अगदी दिल्ली, मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग, संपूर्ण राजस्थान, गुजरात, अगदी उत्तर प्रदेशपर्यंत इथं उष्णतेची लाट येणार आहे. महाराष्ट्रातही तिचा थोडा प्रभाव राहील. आपण बघतो की हे प्रमाण कमी अधिक होत राहणार आहे. कसं जसं उत्तर भारतात WD येईल तसं हे उष्णतेची लाट कमी अधिक होत राहील. महाराष्ट्रात देखील 42°चा पारा जाण्याची शक्यता आहे. उद्यापासून महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल ढग निर्माण होतील. केरळपासून जवळपास सुरतपर्यंत एक ट्रफ सध्या सक्रिय आहे. विदर्भाच्या आजूबाजूने एक चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. साधारणपणे आपण जी चक्राकार स्थिती म्हणतोय तो हा थोडा इथला भाग आहे. साधारण 3 तारखेला महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे GFS मॉडेलने तरी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे. ही पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात 4 तारखेलाही GFS मॉडेलने दाखवली आहे. शिवाय केरळपासून तर जवळपास मध्य महाराष्ट्रापर्यंत हे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. हे वातावरण थोडं दक्षिणेला सरकण्याची शक्यता 5 तारखेला. 6 तारखेला हे दक्षिणेला सरकेल. संभाव्य असलेली बंगालच्या उपसागरातील चक्राकार स्थिती आता मात्र बनताना दिसत नाही. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा थोडी ढगाळ परिस्थिती 8 तारखेला निर्माण होण्याची शक्यता. 9 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती असू शकते. 10 तारखेला महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल वातावरण आहे आणि आपण बघतो उत्तर भारतात WD, दक्षिण भारतात कमी दाब, एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आपल्याला भारतामध्ये तयार होताना दिसते. पूर्व भारतामध्ये पावसाळी परिस्थिती आहे आणि विशेष म्हणजे 11 तारखेला मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती आहे. उत्तर भारतात WD सक्रिय आहे. त्यामुळे एक पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये सुद्धा तयार होण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास 8 तारखेनंतर 11 तारखेच्या दरम्यान सुद्धा पुन्हा ढगाळ वातावरण, पावसाळी परिस्थिती असं वातावरण राहण्याची शक्यता आहे. आपण उद्या देखील बघतो महाराष्ट्रामध्ये पावसास अनेक जिल्ह्यांमध्ये अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह गारपीट काही भागात उद्या होऊ शकते महाराष्ट्रात असा अंदाज आहे. थोडं विदर्भाकडे हे 3 तारखेला वातावरण सरकेल आणि त्यामुळे
उत्तर महाराष्ट्रातील किंवा मध्य महाराष्ट्रातील पावसाळी प्रभाव किंवा उत्तर कोकणातील पावसाळी प्रभाव कमी होईल. ECMWF मॉडेलने मात्र महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण 4 तारखेला कमी होण्याचा अंदाज दिला आहे. संभाव्य असलेली चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात तयार होण्याचा अंदाज आता कमी झाला आहे. महाराष्ट्रातील पावसाचा अंदाजही 5 तारखेनंतर दाखवण्यात येत नाहीये. पावसाळी वातावरण बंगालच्या उपसागरात आहे, परंतु फार प्रभावी नाही. अगदी 8 तारखेला आपण बघितलं तरी बंगालच्या उपसागरात पावसाळी वातावरण आहे, परंतु त्याचा किती प्रभाव निर्माण होतो ते बघावं लागेल. 9 तारखेला मात्र हे थोडं प्रभावी होताना दाखवण्यात आलं आहे. नवीन अंदाजानुसार आपण बघतो की थोडं विदर्भामध्ये लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावतीपर्यंत पावसाळी वातावरण अधिक वाढण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी जे पावसाचं वातावरण होतं म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा जळगाव, धुळे, नंदुरबार, अगदी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे आणि अगदी उत्तर कोकणामध्ये कुठेही फारसं पावसाळी वातावरण तयार होईल असा सध्या तरी अंदाज नाही. अगदी सांगलीपर्यंत आपण सध्या बघतो की महाराष्ट्रामध्ये काही विभागामध्ये पावसाळी वातावरणास पोषक स्थिती तयार झालेली आहे. त्यामुळे काही ठिकाणी मेघगर्जना होऊ शकते. पावसास पूरक असं वातावरण तयार होते. छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि जळगावच्या दरम्यान हे एक ट्रफ आहे, ज्याचा प्रभाव थोडा महाराष्ट्रात रात्री जाणवू शकतो. उद्या देखील दुपारनंतर थोडं पुणे, सातारा, नाशिकच्या दरम्यान आणि अमरावती, नागपूरच्या दरम्यान, वर्ध्याच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. आणि हे वातावरण बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर असं देखील तयार होण्याची शक्यता उद्या आहे. याचा प्रभाव थोडा अगदी अमरावतीपासून तर नांदेड आणि इकडे चंद्रपूरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाच्या काही भागात देखील गारपीट, विदर्भाच्या काही भागात 3 तारखेला देखील आपण बघतो सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या पूर्व भागामध्ये, सोलापूरच्या काही भागात थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. लातूर, सोलापूर, बीड, धाराशिव, सातारा पूर्व, सांगली या भागात पावसाळी अंदाज 3 तारखेला देण्यात आला आहे. 4 तारखेपासून मात्र हे पावसाळी वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे. थोडा चंद्रपूर, गडचिरोलीकडे याचा प्रभाव 4 तारखेला राहील. त्यानंतर मात्र याचा प्रभाव कमी होत जाण्याची शक्यता ECMWF मॉडेलने दाखवली आहे. त्यामुळे फार प्रभावी अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होईल असं सध्या तरी वाटत नाही, परंतु काही विभागात मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह वादळी वातावरण तयार होऊ शकतं. एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते. त्यामुळे अजून तरी एप्रिलचा प्रभावी पावसाळी वातावरणाचा भाग तयार झालेला नाही. आपण बघूयात की 6 तारखेनंतर तर हे वातावरण उघडणार आहे. 8-9 तारखेला थोडं स्थानिक वातावरणामुळे पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे. या पलीकडे फार जोर पुढे 6 तारखेनंतर असणार नाही. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.